देन तुम्ही हे सांगू शकता की तुम्ही कुठले कुठले रोल्स परफॉर्म केले त्या प्रोजेक्टमध्ये आणि ते मॅनेज कसं केला आणि देन यू बोथ हाऊ डिसाईड की मी हे करतो तू हे कर, मी फ्रंट एंड करतो तू बॅक एंड कर, असं इन जनरल. त्याच्यावर कसं झालं की आम्ही दोघे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये एक्सपर्टीजमध्ये होतो आधीपासूनच. त्याची एक्सपर्टी फ्रंट एंडमध्ये होती आणि माझी क्लाउडमध्ये होती आणि ते बिलॉंग करते बॅक एंडला. सो आधीपासूनच आम्ही दोघंही थोडंफार फुल स्टॅकचं नॉलेजमध्ये होतो. त्यामुळं तरी पण जरी एक्सपर्टीजचा विचार केला तर एक्सपर्टीज आमच्या दोघांकडे डिफरंट होते. त्यामुळे आम्ही आधी म्हणजे जेव्हा आम्ही स्टेप इन केलं ह्याच्यामध्ये हॅकॅथॉनमध्ये तेव्हाच आम्ही डिसाईड केलेलं की फ्रंट एंड हा करणार आणि बॅक एंड मी करणार. त्यावर ते आणि मॅनेज करायचं बोललं तर आम्ही काय केलं, त्याच्यावेळी एक्झाम पण गोईंग ऑन होती. त्यामुळे सम चॅलेंजेस आले आम्हाला, थोड्या चॅलेंजेस येत राहिले मध्ये, कारण की आम्हाला कॉलेजचे जे एक्झाम्स होते ते पण मॅनेज करायच्या होत्या. ते झाल्यानंतर मी घरी जाऊन म्हणजे घरी लेट पोचल्यानंतर त्याच्यावरून तिथून वेळ काढून जे इंटर्नशिपमधनं वेळ मिळत होता तो काढून त्याच्यावरती वर्क करायचं होतं. सो मॅनेज करताना आम्ही काय करत होतो, जसा फ्लेक्झिबल वर्क आम्ही ठेवलेलं आहे, जसा ज्याला वेळ मिळेल त्याने त्याच्यावरती वर्क करायचं. म्हणजे थोडे आम्ही म्हणजे लिटल स्टेप्स घेतलो प्रत्येकी. थोडे आज करूया, थोडे उद्या करूया, असं फर्स्ट डेपासूनच आम्ही स्टार्ट करत गेलो. सो रोलमध्ये दोघांच्या पण लाईन्स क्लिअर होत्या की पहिल्यांदाच एक सेपरेशनची लाईन होती की फ्रंट एंडचं किंवा जे पण म्हणजे ॲप्लिकेशन रिगार्डिंग जे पण काम आहे ते मी करणार आणि जे पण क्लाउडचे रिलेटेड किंवा बॅकएंडचे रिलेटेड जे पण सर्व्हिसेस होत्या त्या सुमित करणार होता. म्हणजे आयडिया दोघांना पण होता की ॲप्लिकेशनमध्ये काय चाललं आहे ते सुमितला पण माहीत होतं आणि बॅकएंडला काय चाललं आहे ते मला पण माहीत होतं. खरं एक सेपरेशनची लाईन मेंटेन केली आम्ही आणि म्हणजे दोघांनी आपापला बेस्ट आपापल्या पार्टिशनमध्ये दिला.